नमस्कार. आज आपण करूया नाचणीच्या पिठाचा शिरा. त्याच्यासाठी एका गरम कढईमध्ये 2 मोठे चमचे शुद्ध गाईचं तूप घ्या. तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये ज्या चमच्याने आपण तूप घेतलं त्या चमच्याच्या याने आपण 2 चमचे नाचणीचं पीठ त्या गरम तुपामध्ये आपण थोडंसं भाजून घेऊया. नाचणी ही कॅल्शियमनी समृद्ध धान्य आहे. आता त्याच पिठामध्ये आपण थोडेसे मनुके आणि काजूचे तुकडे टाकून नाचणीच्या पिठामध्ये आपण ते चांगले भाजून घेऊया. नाचणी हाडांचे आरोग्य सुधारते, वजन कमी होण्यास मदत करते. आता बघा, बऱ्यापैकी ते ड्राय झालेलं आहे. आता थोडंसं ड्राय झाल्यामुळे आपण थोडंसं 1-2 चमचे आपण त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. नाचणी ही ब्लड शुगर लेवल देखील नियंत्रण करते. नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट खजिना असल्याने पचनक्रिया आणि त्वचेच्या दुरुस्तीसाठी मदत करते. आता दूध टाकल्यावर थोडंसं आपल्याला फिरवणं सोपं पडतं. आता ज्या प्रकारे आपण बेसनाचे लाडू करताना बेसन कसं आपण भरपूर चांगलं तुपामध्ये भाजून घेतो, तसंच आपल्याला हे नाचणीचं पीठ देखील आपल्याला बराच वेळ भाजून घ्यावं लागेल. आता टाकलेलं दूध पण बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे. आता आपण थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे. नाचणी ही वाढत्या मुलांसाठी, मधुमेहींसाठी आणि रोजच्या आहारामध्ये एक आरोग्यदायी पूरक असं धान्य आहे. आता हे चांगलं आपण परत आता बऱ्यापैकी त्यातलं दूध आटून गेलेलं आहे. तर बघा, असं ड्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जेवढं आपण नाचणीचं पीठ घेतलं तेवढंच आपण गूळ ॲड केलेलं आहे. आता गूळ टाकल्यामुळे थोडंसं लिक्विड हे झाल्यामुळे आपल्याला ते मिक्स करायला सोपं पडतं आहे. आता हे नाचणीचं जे आपल्याला शिरा करायचा आहे तो आपल्याला सतत चमच्याने हलवत राहावं लागणार आहे. हे पहा, आता तो बऱ्यापैकी तो घट्ट होत चाललेला आहे. गूळ देखील आता बघा, त्याचा कलर पण छान असा डार्क ब्राऊन झालेला आहे. असं सतत हलवत घ्यावं लागणार आहे आपल्याला. आणि एक प्रकारचा जेव्हा असं छान असा सुगंध येईल तेव्हा आपला शिरा असा बऱ्यापैकी झाला आहे असा आपण समजूया. आता बऱ्यापैकी आपला शिरा हा तयार झालेला आहे. एक गोळा असा छान तयार झालेला आहे. बऱ्यापैकी आपला शिरा आता हा तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये तो वाटीमध्ये टाकून थोडासा असा उलटा करायचा आणि त्याच्यावर आपण पिस्त्याचे काप टाकलेले आहे. तयार आहे आपला शिरा. गरमागरम सर्व करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.